आणि यानंतर आता वळूयात पुढच्या बातमीकडे। छेडछाड आणि ब्लॅकमेलला कंटाळून बीडच्या तरुणीनं आत्महत्या केली आहे। तर अतिशय धक्कादायक ही घटना घडली आहे। छेडछाडीला कंटाळून मामाच्या घरात तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। आजच्या दिवशी म्हणजेच 20 एप्रिल रोजी या मुलीचं लग्न होतं। अतिशय धक्कादायक ही बाब म्हणावी लागेल। आरोपी अभिषेक कदम याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे, मात्र त्याला लगेचच जामीन सुद्धा मिळालेला आहे। बीडचीच ही घटना आहे। बीडमध्ये हे नेमकं चाललंय तरी काय असा सवाल या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित होतोय। 10-12 मुलं असतील बहुतेक, ह्याच्याच मित्रातले टोळीच आहे ह्यांची एक, की हे काय करतात, मुलींना फसवतात, त्यांचे फोटो काढणार आणि मग त्यांना ब्लॅकमेलिंग करणं, ही त्या मुलांचं एक हीच आहे, एक रॅकेटच आहे त्यांचं। त्याच्यामध्ये 2 मुली पण शामिल आहेत। आमची आता एवढीच मागणी आहे की त्याच्यावर मोका लागावा आणि त्याला कायमस्वरूपी जेलमध्ये टाकून द्यावं।